जय हिंद जय महाराष्ट्र के मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत। आज आपल्या सोबत आहेत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माननीय युग पुरुष ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आपल्या सोबत आहेत। साहेब, आजच्या दिनी जनतेला दोन शब्द काय सांगणार आपण? जय जाऊ के लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना आज संयुक्त जयंती निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा। आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य आज जगासमोर गेलेलं आहे। गुलामगिरी सारखे काही ग्रंथ लिहून महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळात आपल्या सर्वसामान्य चोहीकडून नागवलेल्या बहुजन समाजाला, पीडित समाजाला जाग करण्याचा प्रयत्न केला। शेठजी भटजी लाटजी शेतकऱ्यांना कसे लाटतात, कसे लुबाडतात आणि शेतकऱ्यांनी जागृत व्हायला पाहिजे यासाठी शेतकऱ्याचा आसूड त्यांनी दिलेला आहे। विद्येमुळे आम्ही सगळे मागे का राहिलो तर हे गरिबी आणि अज्ञान, तर हे सगळं दूर झाल्याशिवाय आपण शहाणे होणार नाही। म्हणून शिक्षणाचं महत्त्व सांगितलं। विद्येमुळे मती, नीती आणि गती येते हे एक सूत्र त्यांनी सांगितलं। पुढच्या काळात जोपर्यंत मुली महिला शिकणार नाहीत तोपर्यंत समाजात परिवर्तन अवघड आहे। म्हणून ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी मुलींच्यासाठी खास शाळा उघडल्या, चालवल्या आणि अनेक मुलींना त्यातून शिक्षणाची संधी प्राप्त झाली। या सगळ्या परिस्थितीमध्ये आज यांच्या महात्मा ज्योतिबा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आपण सातत्याने जो काही महोत्सव साजरा करतो ते नाचणे, गाणे याच्या पलीकडे वाचणे आणि लिहिणे, बोलणे, प्रबोधन करणे इथपर्यंत आपण गेलो पाहिजे। तसं होत नाही असं सुद्धा लक्षात आलेलं आहे। त्या काळामध्ये आम्हाला शिक्षणाची गरज होती म्हणून ज्योतिबांनी शाळा उघडल्या। भारत स्वतंत्र झाला, आम्हाला राज्यघटनेची गरज होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राज्यघटना दिली। आज आमच्या समोर जे काही विविध अत्यंत किचकट असे विषय, सामाजिक धार्मिक द्वेषाचे निर्माण झालेले आहेत, आर्थिक विषमता आणि शोषणाचे प्रकार वाढलेले आहेत, या विरोधात आम्हाला काय करता येईल हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। आणि त्या अंगाने विचार केला तर आजची आमची सर्वांची जबाबदारी आहे की आजचे फुले होऊन, आजचे बाबासाहेब होऊन आम्ही ज्योतिबाबा हा संयुक्त महोत्सव साजरा करत असताना त्या अंगाने विचार केला पाहिजे। आपापली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे। आज आम्ही फुलेंनी सांगितलं तसं गरिबी आणि अज्ञान या अंगाने विचार केला तर आज बहुतांशी आमची मंडळी, बहुजन समाज हा बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या सुधारलेला आहे। दोन पैसे खिशात आहेत, सरसकट सगळ्यांच्या जवळ नसले तरी बऱ्यापैकी परिस्थिती आहे। शिक्षणही बरंच झालेलं आहे। महिलाही कमीत कमी 12वी पास आहेत। आज आई शिकलेली आहे, बाप शिकलेला आहे। बरेचसे लोक कमी अधिक प्रमाणामध्ये शहरामध्ये स्थलांतरित झालेले आहेत। बऱ्याचशा मोफत शिक्षणाच्या किंवा माफक शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळे गरिबी आणि अज्ञान बरचसं दूर झालेलं असतानाही आज आम्ही उच्च शिक्षित होऊन उरत भटजींच्या, पुरोहितांच्या, लाटजीच्या धर्मांच्या नावाखाली स्वतःची लुबाडणूक करून घेतो आहोत। अंधश्रद्धा, वाईट रूढ्या, वाईट परंपरा, चुकीच्या चालीरीती यावरच आम्ही ठाम आहोत। उलट आमच्याकडे बहुजन समाजातील शिकलेल्या स्त्रिया आणि शिकलेल्या पुरुषांनी समाजाची बहुतांशी जर आपण बघितलं तर आज लग्नाच्या मध्ये जो काही धांगडधिंगा चाललेला आहे, मरणामध्ये त्याचं जे काही आज उदात्तीकरण होत आहे, मुला मुलींच्या लग्नाच्या मध्ये पिकात नाही, ही आमची जी काही कुटुंब व्यवस्था आहे ती विस्कळीत झालेली आहे। परिणामी समाजामध्ये
जो काही एकोपा पाहिजे तो बिघडलेला आहे। RSSचं काम आमच्यापेक्षा खूप पटीने विरोधात असतानाही वाढलेला आहे आणि आमचे शिकलेले तरुण पोरपोरी, कॉलेजमध्ये असलेले पोरपोरी आज धार्मिक उन्मादाने अत्यंत पिटलेले आहेत, माजलेले आहेत। परिणामी आपल्या देशाला न परवडणारी धार्मिक, जातीय, भाषीय, प्रांतिक अशा पद्धतीची विद्वेषाची प्रचंड मोठी फळी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून तरुणांनी, युवकांनी, महिलांनी हे सगळं संपवायचं असेल तर ज्योतिबा फुले बाबासाहेब यांनी जो काही संदेश दिलेला आहे की आम्ही सगळे एक आहोत, आम्ही एकत्र येऊ, एकत्र राहू, एकत्र जगू, एकत्र काम करू आणि एकत्र येऊन हा भारत बलवान बनवू, तरच आम्ही बलवान होऊ। त्या अंगाने आपण काम करावं हीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा। त्याच संयुक्त जयंतीनिमित्त सदिच्छा। धन्यवाद। जय जिजाऊ।